छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आता आणखी जोरात पाहिजे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय उद्धवजी ठाकरे यांचा, माननीय आदित्यजी ठाकरे यांचा आवाज कुणाचा, आवाज कुणाचा। दादा वर हात नका करू, तुम्ही समोर बसलेला आपण बस बस आपण जरा बसा। एक बाळू बाळू ज्ञानू एक मिनिट इथं बसा ना, इथं बसा, खाली बसा, खाली बस, इथं बस, खाली बस, बाळू बस, दिग्विजय बस, राजू बस, एक नंबर अरविंद बस, राजू बस, बसा बसा, काही प्रॉब्लेम नाही, बसा। किरण काळे आले होते नगरचे, त्यांनी इकडे यायचंय। किरण काळे काय आम्हाला माहिती, तिकडून तिकडून आपण ते जरा ठेवून दे, काय नाही आणायचं तिकडे, ठेवून दे तिकडं, नाही सांगितलेलं मी, नाही कोणाचीच नाही। साहेबांना 7:30 वाजता जायचं आहे, 7:05 इथं झालेले आहेत। आपली जरा आता शांत बसा। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा संपूर्ण मराठवाड्याचा दौरा, भाऊ इकडे बघ, थोडं दिसतं बघ तुला। नाही ओके बस नाही तर काही नाही, इथं नाही काय जायची कोणती गाडी भेटी, चल बस गुपचूप, ऐकतो तर जास्त बोलतो का, बस चल फेकले बस, घेऊन जा। नेहमी नाटक करतो काहीतरी, हे घेऊन येतो ते घेऊन येतो। माननीय उद्धवजी ठाकरे साहेब संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करून, हा दौरा 4 दिवसाचा होता। ग्रामीण भागात अतिशय गाव स्तरावर हा दौरा झाला। या दौऱ्यामध्ये प्रामुख्यानं जे सरकारने पॅकेज जाहीर केलं होतं, याचा पूर्ण पंचनामा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेला आहे। आपण दगाबाजरे नावाने ही मोहीम राबवली आणि पॅकेजचं झालं काय अशा पद्धतीनं प्रश्न सरकारला विचारलेला होता आणि पूर्णपणे सरकारच्या या दगाबाजीची पोलखोल मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मराठवाडा दौऱ्यात झाली। तशी आजची ही बैठक आहे, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे, पण आम्ही साहेब प्रमुख पदाधिकारीच इथं बोलवलेले आहे। अजून सगळे शिवसैनिक बोलवले असते तर रस्ता पूर्ण ब्लॉक झाला असता, पण विमानतळाच्या जवळ आम्हाला सोयीस्कर पडतं म्हणून आम्ही इथं ही बैठक बोलवलेली आहे। फक्त आज संभाजीनगर आणि जालन्याची बैठक आहे, प्रामुख्यानं संभाजीनगरचे सगळे पदाधिकारी इथं आहेत। येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या निवडणुका आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे। साहेब अनेक लोक गेले असतील, प्रचार होत असेल, अपप्रचार होत असेल, पण या सगळ्या शिवसैनिकाच्या साक्षीनं सांगतो, सगळे आम्ही मान्य खैरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या संभाजीनगरातली महानगरपालिकेची असो, नगरपालिकेची असो, जिल्हा परिषदेची असो, मागच्या वेळेसपेक्षा प्रत्येक ठिकाणी एक तरी जागा जास्त आम्ही निवडून आणून दाखवू, हो का नाही सांगा? एक तरी जागा आम्ही जास्त निवडून आणूच। मग सगळ्या नगरपालिका असेल, मान्य घोसाळकर साहेब आणि ज्योतिताई ठाकरे यांनी सुद्धा सगळ्या जिल्ह्याचा दौरा केला ऑलरेडी। आम्ही सुद्धा, सुभाष पाटील साहेब होते, आम्ही त्याची पूर्वतयारी खैरे साहेबांनी आणि मी दिवाळीच्या वेळेस केलेली। आणि आता आम्ही मुद्दाम गेलेलो नाही, कारण दोन्ही हे संपर्क प्रमुख आहेत, त्यांच्याबरोबर सुभाष पाटील होते।
जिल्हा प्रमुख राजू राठोड होते, या सगळ्यांनी सगळ्या नगरपालिका वगैरे दौरा केलेला आहे. सगळ्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं शिवसेना लढणार आहे, त्याच्यात काही चिंता करण्याची गरज नाही. संभाजीनगर महापालिकेत सुद्धा आम्ही पूर्ण रिव्ह्यू घेतला आणि हेही सांगतो की मागच्या वेळेस जेवढे नगरसेवक त्याच्यापेक्षा इथं तरी एक म्हणतो मी महानगरपालिकेत 4-5 तरी जास्त निवडून येतील अशी आमची स्थिती आहे. ठीक आहे, नवीन लोक असतील, नवीन लोक उभा राहतील, तरुणांना आम्ही मोठ्या प्रमाणावर संधी देऊ. कारण येणाऱ्या काळामध्ये हेच तरुण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं या संभाजीनगरचं आणि शिवसेनेचं सुद्धा भविष्य आहे आणि त्या हिशोबानं आम्ही सुद्धा संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून निश्चित आपला आशीर्वाद या सगळ्यांना असावा. महिला आघाडी सुद्धा आमची अतिशय मजबूतीनं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. 50 पुरुष असलं तर 51 महिला असतात साहेब आमच्या इथे, एवढी महिला आघाडीची आमची शक्ती. या सगळ्या आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका, शहर संघटिका प्रचंड काम करतात, ग्रामीण भागातल्या पण आणि शहरी भागातल्या पण. युवा सेनाही तशाच पद्धतीनं काम करते आमच्या इथली. त्यामुळे हे सगळं मला वाटतं संघटन करत असताना खैरे साहेब आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. या सगळ्या माध्यमातून निश्चित येणार का ही बैठक ही आमची शहराच्या तशी बाहेर आहे, विमानतळ जवळ पडतो आम्ही इथं ठेवलेली आहे. मला असं वाटतं येणार का तुम्ही जर वेळ दिला तर आम्हाला आता आमची तर इच्छा आहे की 8-10 हजार शिवसैनिकाचा एकत्र मेळावा करण्याचा आमचा संकल्प आहे या संभाजीनगर जिल्ह्यातला. तोही आम्ही करू. फक्त हेच तुम्हाला सांगतो की बाहेर वातावरण काही लोक करत असतील, भारतीय जनता पार्टीवाले करत असतील, आपल्यातले गेलेले गद्दार करत असतील, जमीन खाणारे अजितदादा पवारचा पक्ष करत असेल, पण हा शिवसैनिक अतिशय स्वाभिमानी आहे. सगळ्यात महत्वाचं काही मोठे नेते गेले असेल, कोणाला महापौर केलं, कोणाला आणखी काय काय केलं, गेले असतील आमच्यातले, कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं, गेले असतील. परंतु इथली जागा उलटी त्यांना आम्ही हरवून दाखवू अशा पद्धतीनं काम तिथले शिवसैनिक करतात. आणि म्हणून संघटना म्हणून आम्ही नव्या ताकदीनं सगळ्या प्रभागामध्ये, नगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या जिल्हा परिषदेचा सुद्धा रिव्ह्यू आम्ही मागच्या काळात घेतला. या 63 जागापैकी जवळपास 45 ठिकाणी आमच्याकडे अतिशय मजबूत उमेदवार आहे. अशा प्रकारची आपली शिवसेनेची राजकीय स्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण सगळ्या मराठवाड्यात फिरत असताना आपली संघटना या मराठवाड्यात जेवढी मजबूत आहे तेवढीच या संभाजीनगरात आहे. कारण या संभाजीनगरात तुमच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार होतं 2,500 कोटी रुपये या शहराला मिळाले होते आणि तुम्ही मुख्यमंत्री असताना त्यातले जवळपास 1100-1200 कोटी रुपयाचं काम झालं होतं. समांतर जलवाहिनीच्या योजनेचं भूमिपूजन आपण केलं 1680 कोटीचं. त्याचं काम सुद्धा आपल्या काळातच मोठ्या वेगानं चालू होतं. आता ही 2800 कोटीची झाली योजना. मागच्या काळात इथं आम्ही एवढे बोर्ड लावले, 26 MLD म्हणजे मला द्या अशा पद्धतीनं एक 2780 कोटीची योजना. अजूनही त्याच्यात आपला महापौर असताना 3 दिवसाला 4 दिवसाला आपण पाणी देत होतो. आज 8 दिवसाला 10 दिवसाला पाणी आहे. नियोजनाच्या बाबत पाणी आहे या शहराला, पण तो फक्त नियोजन नाही. आपलं ज्या शिवसेनेची सत्ता होती आम्ही अतिशय बारकाईनं महापौर असो, स्टँडिंग कमिटी चेअरमन असो, सगळे अधिकाऱ्यांच्या बरोबर सातत्यानं खैरेसाहेब असेल, मी असेल, सातत्यानं पाठपुरावा करायचो. या शहराला 3 दिवसाला 4 दिवसाला पाणी मिळायचं. आज या शहराला 8 दिवसाला 9 दिवसाला 10 दिवसाला पाणी मिळतं. आणि म्हणून पुन्हा एकदा या शहराला एक वेगळ्या पद्धतीनं नुसतं खोटं बोलण्याचं काम चालू आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात इथल्या महानगरपालिकेत चालू आहे. इथल्या महानगरपालिकेचं कचऱ्याचं टेंडर 250 कोटीचं होतं, ते 600 कोटीचं दिलं साहेब. 600 कोटीला जे 250 कोटीला काम होतं ते 600 कोटीला. इथले पालकमंत्री अतिशय भ्रष्टाचारानं बरबटलेले आहे. व्हीट्स हॉटेलचं प्रकरण आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. नोटा घेऊन सिगरेट फुंकत कशा पद्धतीनं बसलेले आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाहिजे. मुंबईवर 72व्या मजल्यावर कशा पद्धतीनं राहतात. इथल्या 22,000 स्क्वेअर फीटचा राजमहालात ते राहतात. इथल्या खासदारांनी जे संदीपान भुमरे एक हिबानामा लिहून घेतला साहेब. जवळपास 250 कोटीची जमीन स्वतःच्या ड्रायव्हरला 20,000 पगार आहे, त्याच्या नावावर 250 कोटी जमीन. आणि आणखी येणाऱ्या काळामध्ये या ड्रायव्हरच्या नावावर जवळपास 532 कोटी रुपये कॉम्पन्सेशन मागतो साहेब. 532 कोटी रुपये या ड्रायव्हरच्या नावावर येणाऱ्या काळात यावेत अशा पद्धतीने प्रयत्न चालू आहे, ते आपण नाही होऊ देणार. ह्याच ड्रायव्हरच्या नावावर 532 कोटी रुपये समृद्धी महामार्गाचं कॉम्पन्सेशन मिळेल. म्हणजे सगळ्यात म्हणजे महत्वाचं या शिंदे गटाचे हे लोक खासदार असेल, पालकमंत्री असेल, प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करतात. या शहराकडे कोणाचं लक्ष नाही, या जिल्ह्याकडे कोणाचं लक्ष नाही, स्वतःची खळगी बनण्याकडे लक्ष आहे. पण शिवसेनेनं आपल्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये काम केलंय. जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्याकडे देवयानी ताई डोंगापूर होत्या, त्या काळात आपल्या या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण प्रभावीपणे काम केलेलं आहे. मागच्या काळात थोडीशी गडबड झाली असेल, परंतु तरी आपले सभापती होते. तेव्हा जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, या संस्था आपण योग्य पद्धतीनं चालविलेल्या आहेत.
भले आपल्यातले काही लोक येऊन गेले असतील, आपल्यातले काही उमेदवार होते ते सुद्धा गेले असेल, पण तो संघटना जिथल्या तिथं आहे. गटप्रमुख सुद्धा आमच्या या जिल्ह्यातले जवळपास जे 3000 बूथ आहे, या 3000 बूथ पैकी 2700 गटप्रमुख आमचे शिवसेनेचे आहे का नाही? गटप्रमुख आपले 2700 गटप्रमुख 3000 पैकी आहेत. 2700 3000 पैकी 2700 बूथवर आमचे गटप्रमुख आहेत या संभाजीनगर जिल्ह्यात. सगळ्या ठिकाणी सातत्यानं आम्ही त्याचं रिन्युएशन, त्याच्या वेगळ्या पद्धतीनं पाहणी सातत्यानं आमची चालू असते. त्या संघटन म्हणून आम्ही इथं मजबूत आहोत. राजकीय दृष्ट्या काही जणांना असं वाटतं सातत्यानं कधी कधी की आपलं कसं होणार, काही होणार नाही. हा भगवा आपल्या ताब्यात आहे, आपल्या हातात आहे, आपल्या मनगटात जोर आहे. हे गद्दार लोक, हे भ्रष्टाचारी लोक आपल्याशी लढू शकत नाही. आणि उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं नेतृत्व तुम्ही जाऊन बघा, ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये उद्धवजींचं काय नाव घेतात. आणि म्हणून मला असं वाटतं हा संभाजीनगर आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानं सातत्यानं बालेकिल्ला राहणार. आणि आपल्याला सुद्धा या संभाजीनगरमध्ये शिवसेना डौलानेच आपला भगवा फडकवणार अशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला आहे. आणि म्हणून एवढंच मी सांगतो आणि खैरे साहेबांना विनंती करतो की आपण सुद्धा मार्गदर्शन करावं.